जय हिंद भावी पोलिसांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो आपण आज गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा प्रश्न पत्रिका मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत। बघा गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो आज प्रश्न पत्रिका बघा मित्रांनो आजचा आपला भाग आहे बघा प्रश्न पत्रिकेचा मित्रांनो 4। या अगोदर तुम्ही 3 पाहिले नसतील, नक्की मित्रांनो अवश्य बघून घ्या। त्याची मित्रांनो जी लिंक आहे बघा या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही तुम्हाला मित्रांनो बघा प्रोव्हाइड करून टाकली आहे। मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो जे की आपण जे आहे बघा आजच्या मित्रांनो प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यासणार आहोत किंवा कव्हर करणार आहोत म्हणल्यावर चालेल। तर बघा मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर बघा मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र अवश्य करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न, दोन संख्यांचे बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्या संख्याचे गुणोत्तर काढा। तर बघा मित्रांनो दोन संख्यांची जी बेरीज आहे ती 44 आहे व वजाबाकी 4 आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर काढा। तर बघा मित्रांनो दोन संख्यांची बेरीज 44 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सरळ आपण या ठिकाणी पहिले बेरीज म्हणले म्हणून बेरीज करून घ्या दोन्ही संख्यांची। 44 जर प्लस आपण 4 केले झाले किती मित्रांनो बघा या ठिकाणी झाले 48। पुन्हा त्या दोन संख्यांची वजाबाकी 4 आहे म्हणून पुन्हा या 40 मधूनच आपण या 44 मधून मित्रांनो आपण 4 मायनस करू। बघा 44 मधून 4 गेले उरले किती 40 म्हणजे आता बघा मित्रांनो आलं किती 48 मित्रांनो 40 येते बघा आता 48 मित्रांनो पहिलं पुन्हा 2 नंबरचं 40। आता बघा मित्रांनो गुणोत्तर काढायचं 8 पंचे 40 पुन्हा 8 सकम 48 म्हणजे 6 5। बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे कसं आहे 6 5। बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर हे असणार आहे। मित्रांनो बघा तुम्ही आतापर्यंत जर आपल्या मित्रांनो जीके जीएसच्या मित्रांनो 700 प्रश्नांची जर मित्रांनो तुम्ही पीडीएफ किंवा महाठोकळा जर तुम्ही मित्रांनो बाय केला नसेल तर बघा मित्रांनो अवश्य बाय करून घ्या, खरेदी करून घ्या। खरेदी करण्यासाठी मित्रांनो बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला मित्रांनो 50 रुपये पे केलेले स्क्रीनशॉट मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। तुम्हाला लगेच एक तर मित्रांनो 2 मिनिटाच्या आतचे बघा ते पीडीएफ आम्ही तुम्हाला देऊन टाकू। मित्रांनो बघा बाय करून घ्या, कारण बघा आता मित्रांनो जेवढे काही पोलीस भरतीचा प्रश्न मित्रांनो विचारले होते ते सर्व काही प्रश्न मित्रांनो बघा आम्ही या मित्रांनो ठोकळ्यामध्ये जे बघा मित्रांनो या ठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। तर मित्रांनो बघा हा ठोकळा जो आहे अवश्य बाय करून घ्या, कारण बघा 50 रुपयामध्ये मित्रांनो एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला मित्रांनो एवढे जास्त प्रश्न तुम्हाला कोणीही देत नाही। त्यामुळे मित्रांनो बघा अवश्य बाय करून घ्या। तर बघा पुढे 14 फॅनची किंमत 56,000 रुपये आहे तर अशा 18 फॅनची किंमत किती। तर बघा मित्रांनो 14 फॅनची किंमत 56,000 रुपये आहे तर अशा 18 फॅनांची किंमत किती। म्हणून बघा सरळ या ठिकाणी आपण 14 घेऊ। 14 फॅनांची किंमत किती आहे मित्रांनो तर 56,000 रुपये म्हणून 56। तर या ठिकाणी आता आपल्याला 18 फॅनांची किंमत काढायची आहे म्हणून सरळ 14 फॅनांच्या खाली 14 फॅन 18 फॅन घ्या आणि किंमत काढायची म्हणून ठिकाणी आता एक्स किंवा प्रश्नचिन्ह घेतल्यावर चालेल। आता बघा 18चा आडवा गुणाकार आहे 56,000ची म्हणून बरोबर 18 गुणाकारामध्ये हे 56,000 मग पुन्हा छेदामध्ये आलं हे मित्रांनो 14। आता बघा 14 1 14 14 28 14 42 14 चोक 56 14 1 14 14 चोक 56। आता बघा 18 चोक 72 ने समोरचे 3 शून्य तसेच म्हणजेच 72,000 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। बघा 72,000 आहे का बघा आहे पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी योग्य आन्सर आहे मित्रांनो असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 बघा 24 मिनिटांचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती। तर बघा मित्रांनो 24 मिनिटाचे मित्रांनो 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती। तर बघा मित्रांनो 24 सेकंदाचं 72 सेकंदाशी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला या 24 मिनिटाला मित्रांनो सेकंदामध्ये कन्वर्ट करावे लागेल। बघा सेकंदामध्ये कन्वर्ट करण्याचं मित्रांनो करण्यासाठी आपल्याला या 24ला 60 ने मित्रांनो गुणाकार करावा लागेल, कारण मित्रांनो 60 ने गुणाकार करण्याचं कारण म्हणजे एका मिनिटामध्ये मित्रांनो 60 सेकंद असतात। आता बघा 24 0 0। आता बघा मित्रांनो पुन्हा जर आपण 24 गुणाकारामध्ये मित्रांनो 6 केलं तर बघा किती होतात 24 गुणाकारामध्ये जर 6 केलं तर किती होतात बघा आता 24 घ्या गुणाकारामध्ये 6 6 चौक 24 हातच्या आले 2 6 2 12 12 मित्रांनो झाले किती
14 म्हणजेच किती 144 म्हणजे या ठिकाणी झाले किती आता बघा 1440. मग मित्रांनो बघा या ठिकाणी 1440 जशास तसे घ्या आणि यालाच मित्रांनो बघा याचा संबंध आपल्याला सरळ 72 सेकंद अशा आता घेऊन टाका. तर बघा मित्रांनो 72 आणि 144 मित्रांनो बघा याला मित्रांनो 72 रेस भाग जातो. तर बघा 72 1 72 72 दोन मित्रांनो 144 आणि समोरचा हे 0 जशाच तसा आणि हा 1 जशाच तसा म्हणजेच 20 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर पर्याय क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. पुढे जर हिरव्याला पिवळा, पिवळ्याला निळा, निळ्याला पांढरा व पांढऱ्याला काळा म्हटले तर शांततेचा प्रतीक दाखवणारा रंग कोणता. तर बघा मित्रांनो बघा अशा प्रकारच्या प्रश्नाचे आपल्याला योग्य आन्सर काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शांततेचं प्रतीक कोणत्या मित्रांनो रंगाला म्हणतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो शांततेचं मित्रांनो प्रतीक जे बघा ते पांढऱ्या रंगाला म्हणतात इतकं तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. शांततेचं प्रतीक पांढऱ्या म्हणून आपल्याला बघा या ठिकाणी पांढऱ्याला काय म्हणजे ते लक्षात ठेवायचं आहे. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे पांढऱ्याला मित्रांनो काळं म्हटलं म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते पर्याय क्रमांक अ काळं असणार आहे. पर्याय क्रमांक अ काळा आहे मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 5वा प्रश्न बघा महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किलोमीटर वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती. तर बघा मित्रांनो महालक्ष्मी जे मित्रांनो एक्सप्रेस आहे ती मुंबईहून ताशी 120 किलोमीटर वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते तर मुंबई दिल्ली अंतर किती. तर मित्रांनो बघा मित्रांनो एकूण किती मित्रांनो किलोमीटर तिनं पार कराली 120 म्हणून 120 घ्या आणि किती तासात कराली तर 12 तासात कराली म्हणून 12. आता बघा सरळ मित्रांनो 12 गुणिले 12 गेलं तर होतात किती मित्रांनो 144. आपण सरळ 12चा वर्ग सुद्धा घेऊ शकतो आणि समोरचा 0 तसा म्हणजेच 1440 किलोमीटर मित्रांनो बघा असणार आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो अ आपल्या या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7वा हा थोडासा मित्रांनो प्रश्न चुकीचा होता. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर हौद किती तासात भरेल या प्रकारचा मित्रांनो प्रश्न विचारला. तर बघा एक हौद मित्रांनो बघा एका नळाने 6 तासात भरतो दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो म्हणून सरळ या ठिकाणी आपण सरळ होतं मित्रांनो बघा 6 गुणाकारामध्ये 8 करून टाकू कारण 6 तासात भरते व 8 तासात मित्रांनो रिकामा होते. मग पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी 6 तासात भरते 8 तासात रिकामा होते तरी सुद्धा मित्रांनो ते जे मित्रांनो हौद आहे दोन्ही नळ चालू केल्यास किती वेळात भरते अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे मित्रांनो 8 मधून 6 मायनस करा. जर 8 मध्ये मित्रांनो 6 जर मायनस केली उरले किती 2 म्हणून याच्या छेदामध्ये 2 घ्या. आता बघा बेक बेत्रिक 6 8 त्रिक 24 म्हणजेच बघा 24 मित्रांनो बघा काय आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे मित्रांनो बघा 24 तासामध्ये ती टाकी म्हणजे मित्रांनो तो हौद भरला जाईल पूर्णपणे. पुढे 8चा 5 भागात गुणाकारामध्ये 3चा 4था घात गुणाकारामध्ये 2चा वर्ग व बरोबर प्रश्नचिन्ह. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर बहुतेक मित्रांनो बघा 99% जे मुले बघा मित्रांनो या ठिकाणी गोंधळतात. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर काढायचं तरी कसं तर बघा एक सोपी ट्रिक सांगून टाकतो. त्या मित्रांनो ट्रिक्सनुसार जे आहे तुम्ही या ठिकाणी प्रश्नाचे मित्रांनो बघा योग्य आन्सर तुम्ही या ठिकाणी काढू शकता. तर बघा मित्रांनो सरळ या ठिकाणी 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकार 3 कॉमन संख्या आहे म्हणून या ठिकाणी सरळ तुम्ही 3 घेऊन टाका आणि मग काय मित्रांनो यांचा जे मित्रांनो या ठिकाणी 5वा घन 4था घन आणि वर्ग जे आहे मित्रांनो याची मित्रांनो सरळ तुम्ही बेरीज करा. तर झाली किती 5 आणि 4 मित्रांनो 9 9 2 झाले किती 11. सरळ मित्रांनो याच्या डोक्यावर ठेवून टाका झाला किती 3चा 11वा घात म्हणजेच पर्याय क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर. तर बघा मित्रांनो 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर. तर लक्षामध्ये घ्या मित्रांनो बघा एक तुम्हाला गोष्ट लक्षामध्ये असू द्या तुमच्या. तर काय तर बघा मित्रांनो 1 मीटर मित्रांनो बघा 1 मीटर म्हणजे मित्रांनो बघा 100 मिलीमीटर इतकं तुम्ही लक्षामध्ये या ठिकाणी घ्या. 1 मीटर म्हणजे 100 मिलीमीटर. तर बघा या ठिकाणी मित्रांनो 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर. तर बघा मित्रांनो 1 किलोमीटर मध्ये एकूण असतात किती तर 1000 मीटर असतात म्हणून 1000 मीटर घ्या आणि गुणाकारामध्ये मित्रांनो 100 मिलीमीटर घेऊन टाका गुणाकारामध्ये 100 मिलीमीटर. आता बघा
1ला 1 गुणाकारात 1 जर केलं 1 असतं 6 आणि हे 3 शून्य हे 2 शून्य म्हणजेच 1 2 3 4 व 5 म्हणजे मित्रांनो किती 1,00,000 मिलीमीटर आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा शेवटचा प्रश्न 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर. तर बघा मित्रांनो 1 हेक्टर म्हणजे मित्रांनो किती चौरस मीटर. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे आपण कशा प्रकारे काढू शकतो. तर बघा मित्रांनो 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर. तर बघा मित्रांनो 10,000 मित्रांनो बघा चौरस मीटर असणार आहे. बघा 1 हेक्टर म्हणजे किती 10,000 चौरस मीटर. तर कारण बघा मित्रांनो 1 एकर म्हणजे मित्रांनो बघा 1 एकर म्हणजे मित्रांनो किती असतं तर 4,000 मित्रांनो बघा चौरस मीटर असतं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 4,000. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 1 हेक्टर म्हणजे मित्रांनो 2.5 एकर असतं. 1 एकर म्हणजे मित्रांनो 2.5 एकर असतं, 2.5 एकर. म्हणून 1 एकरचे मित्रांनो 4,000 चौरस मीटर. पुन्हा 1 एकरचे मित्रांनो जे आहे पुन्हा 1 एकरचे 4,000. पुन्हा मित्रांनो बघा अर्धा एकर आहे, त्या अर्धा एकरचे मित्रांनो 2,000 जर केले तर असे होतात बघा मित्रांनो एकूण 10,000. ते तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. तर किती 10,000. तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे गुंठे सुद्धा विचारू शकते की 1 एकरमध्ये किती गुंठे असतात. तर बघा मित्रांनो 1 एकरमध्ये 40 गुंठे असतात. इतके तुम्हाला मित्रांनो गोष्ट जी आहे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायची आहे. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे पोलीस भरतीला मित्रांनो विचारले गेले 10 अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि मित्रांनो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेल अवश्य करून घ्या. भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आपल्यावरती हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.